नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी पौष्टिक, प्रोटीनने भरपूर आणि चविष्ट कुळीथ किंवा हुलग्याचं सूप आहे। हिवाळ्यासाठी आणि रोजच्या आहारात सुद्धा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। गरमागरम असं कुळीथाचं किंवा हुलग्याचं सूप तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट बनवू शकता। तीच ही आजची रेसिपी आहे। आमच्या लहानपणी आजी आजोबा या सूपला माडगं म्हणायचे। थंडीच्या दिवसात पिलं जायचं सर्दी खोकल्यापासून संरक्षणासाठी। चला तर मग कसं बनवायचं ते पाहूयात। इथे 1 वाटी कुळीथ घेतलेले आहेत मी। या पद्धतीचे असतात हे कुळीथ। आता याचं पीठ आपण घरच्या घरीच बनवणार आहोत। हे मार्केटमध्ये सुद्धा भेटून जाईल तुम्हाला, परंतु नसेल तरीही तुम्ही हे सूप घरच्या घरी व्यवस्थित बनवू शकता। त्यासाठी 1 वाटी हुलगे चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे। एक पॅन ठेवून खरपूस असे भाजून घ्यायचे। सगळे हुलगे खरपूस असे भाजून घेऊयात। हुलगे पॅनमध्ये घालून एकसारखे मीडियम गॅसवरती हलवत छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतले। भाजून घेतल्यानंतर काढून घेऊन थंड करून घ्यायचे। थंड करून घेतल्यानंतर मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं। पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात इथं मी घेतलेले आहेत। झाकण लावायचं आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं। बारीक याचं असं पीठ झालं पाहिजे। थोडंसं रवाळ राहिलं तरीही चालेल, परंतु होता होईल एवढं बारीक करून घ्यायचं। आता हे सगळं पीठ मी काढून घेतलं आणि आपल्याला 2च चमचे यातलं पीठ लागणार आहे। बाकीचं स्टोअर करून ठेवणार आहोत आपण। आता बाकीची राहिलेली सामग्री पाहूयात। तर इथे मी 4 ते 5 लसणाच्या कुड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोडंसं अद्रक, मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला जर अद्रक किंवा लसूण आवडत नसेल तर यातली एखादी गोष्ट कमी केली तरी चालेल, परंतु लसणा आणि अद्रकामुळे खूप छान या सूपला चव येते। तर आपण जे पीठ करून घेतलं होतं त्यातलं 2 टीस्पून इतकं पीठ मी या वाटीत घेतलेलं आहे। 2 टीस्पून इतकं जर पीठ आपण घेतलं तर 2 माणसांसाठी 2 बाउल इतकं हे सूप बनतं। तर 2 माणसांसाठी 2 टीस्पून इतकं मी पीठ घेतलेलं आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एवढीच साहित्य हवं आहे आपल्याला, जास्त काहीची गरज नाही आहे। आता हे सगळं साहित्य घेतल्यानंतर पॅन घेते आणि पॅनमध्ये आपण चला लगेचच सूप करायला सुरुवात करूयात। तर गॅस सुरू करून घेतला, पॅन घेतलं आणि 2 टीस्पून गाईचं शुद्ध देसी तूप घातलेलं आहे मी। तुपात करायचं हे सूप खूप छान लागतं। आता तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर वरून घातला लसूण, नंतर घातलं अद्रक। लसूण थोडासा क्रिस्पी होईपर्यंत भाजला आणि नंतर अद्रक घातलं। अद्रक आणि लसूण चांगला या तुपावरती परतवून घ्यायचा। हे पटकन आणि झटपट होणारं सूप आहे। अगदी उबदारपणा देतं थंडीच्या दिवसात। त्यामुळे हे सूप आमच्याकडे तरी थंडीच्या दिवसात आठवड्यातून 2 वेळा तरी हमखास बनलं जातं। आता अद्रक लसूण थोडंसं फ्राय झाल्यानंतर एक मिरची कट करून घेतली होती, ती घालून घेतली आणि चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे सगळं भाजून घ्यायचं। आता वरून घालायची थोडीशी हळद, नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल, कारण हुलग्यांमुळे खूप छान रंग येतो आपल्या सूपला, त्यामुळे हळदीची काही गरज वाटत नाही। परंतु मी हळद ही चांगली असते म्हणून मी थोडीशी घातलेली आहे। आता हळद घातल्यानंतर फार वेळ न दवडता वरून घालायचं जे आपण पाणी घालून मिक्स करून घेतलेलं होतं पीठ, ते सगळं पीठ घालून घेतलं आणि 2 वाटी इतकं वरून पाणी घालून घ्यायचं। 1 वाटी आत्ता घातलेलं आहे, पहिली अर्धी वाटी घातली होती आणि वरून अजून 1 वाटी मी पाणी घालून घेत आहे। टोटली 2.5 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे मी। आता हे पीठ चांगलं शिजेपर्यंत सूप छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ चांगलं शिजलं की एकदम सरसरीत असं सूप छान लागतं। चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलं आणि चांगली उकळी येऊ देऊया त्याला। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरतीच याला सगळ्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर 2 मिनटं आपल्याला हे परत छान असं शिजवून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारं सूप आहे। जेवण रेडी असेल तर पटकन एका बाजूला केलं तरीही चालेल। अशी उकळी आल्यानंतर पाहू शकता पहिल्यापेक्षा दाटसरपणा खूप जास्त आलेला आहे आपल्या सूपला। आता हे 2 मिनिटापर्यंत अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। जर या ठिकाणी भरपूर प्रमाणात पातळ वाटत असेल तुम्हाला सूप तर अजून शिजवून घ्यायचं चांगलं। जेवढं हे शिजेल तेवढं याला दाटसरपणा यायला सुरुवात होते। त्यामुळे सूप छान असं शिजवून घ्यायचं। पीठ कच्चं राहता कामाचं नाहीये। किती मस्त असा दाटसरपणा आलेला आहे, दाखवते मी तुम्हाला।
अजून थोडंसं मला घट्टसर हवं आहे म्हणून मी अजून थोडंसं हे शिजवून घेणार आहे। या थंडीत ही रेसिपी नक्की करून पहा। अगदी आरोग्यदायी आणि सुंदर अशी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आहे। एकसारखं मिक्स करत आपल्याला हे छान सूप शिजवून घ्यायचं आहे। थंडीच्या दिवसामध्ये शरीरातल्या पाण्याची क्वांटिटी कमी होते कारण आपण जास्त प्रमाणात पाणी पित नाही थंडी वाजल्यामुळे। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सूप केले तर भरपूर प्रमाणात असे पाण्याची आपली शरीरातली क्षमता वाढली जाते। तर वरून अशी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी। तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढी घालायची। आमच्याकडे कोथिंबीर आवडली जाते म्हणून मी घातली। तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल। लहान मुलंही हे सूप आवडीने पितात। आता मस्त असं दाटसर झालेलं आहे। अजून एक अर्धा मिनिटभर उकळू देऊयात आणि मग मी वाटीत काढून दाखवते मी तुम्हाला। अतिशय रुचकर असं अतिशय कमी साहित्य आणि मसाले वापरून आपलं सूप रेडी झालेलं आहे। आणि टेस्ट म्हणाल तर मसाले आणि सगळं वापरण्याच्या ह्याच्यावरती अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर लागते याची टेस्ट। नक्की करून पहा। रेसिपी जर तुम्ही करून पाहिली तर तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका। आता पाहू शकता पहिल्यापेक्षा भरपूर प्रमाणात दाटसर झालेलं आहे आपलं सूप। चला आता 2 वाट्या घेतलेल्या आहेत, या वाट्यामध्ये काढून दाखवते। गरमागरम सूप पाहता क्षणी प्यावंसं वाटतंय ना तुम्हाला? नक्की करून पहा। अतिशय रुचकर आणि टेस्टी होते। जशी रेसिपी सांगितली त्याप्रमाणे करून पहा। चला आता पॅनने थोडंसं ओतून दाखवते किती दाटसरपणा घट्टसरपणा आलेला आहे अगदी 2 टीस्पून इतक्या पिठामध्ये। तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? अगदी झटपट होणारी पण अतिशय पौष्टिक आणि रुचकर प्रोटीनने भरपूर अशी। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी रोजच्या रोज चॅनलवरती पाहत रहा। रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या रेसिपी माझ्या रेसिपी पाहून कशा होत आहेत हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। स्पून ठेवूयात, स्पून तर सूप प्यायला हवेच आहेत। अतिशय रुचकर आणि टेस्टी असं आपलं सूप रेडी झालेलं आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती नक्की पाहत रहा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। लाईक शेअर सबस्क्राईब।